आरटी प्रवेश प्रक्रिया 2026-27 निकाल आणि प्रवेशाची मुदत जाहीर झाली आहे. तर पालक वर्गांना आज लॉटरी लागली की नाही याचा मेसेज आज येणार होता, पण अजूनपर्यंत मेसेज आलेला नाही. पालक वर्ग चिंतेमध्ये आहे. तर आपण पाहू शकता स्क्रीनवरती आर टी प्रवेशाची लॉटरी 6 एप्रिल रोजी काढण्यात आली असून आता प्रतीक्षा संपली आहे आणि आपली मूळ यादी म्हणजे सिलेक्शन लिस्ट 10 एप्रिल 2026 म्हणजे आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवड यादी ही आज 10 एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शाळेमध्ये प्रवेश घेण्याची मुदत आपणास 10 एप्रिल ते 20 एप्रिल एवढी आहे आणि निकाल पाहण्यासाठी आपण student.maharashtra.gov.in वर जाऊन ॲप्लिकेशन वाईब डिटेलमध्ये जाऊन आपण आपली स्थिती चेक करायची आहे. तर पालक वर्गांनो, आपणास आज अजून तरी मेसेज आला नसेल. 1च्या पुढे येण्याची शक्यता आहे. 12-1च्या पुढे येण्याची शक्यता आहे, कारण ते सर्व कम्प्युटराइज्ड सिस्टम असते आणि त्याच्यामुळे ते पूर्ण अपडेशनसाठी वेळ लागत असतो. त्यामुळे आपणास आज मेसेज येऊन जाईल. आपणास मेसेज येण्यास विलंब झाल्यास पालक वर्गांनी चिंता करण्याचे कारण नाही. आपण आपला मेसेज चेक करत राहायचे आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये जाऊन ॲप्लिकेशन वाईब डिटेलमध्ये आपण आपली कंडिशन पण चेक करायची आहे. तर आपण इथे पाहू शकाल टोटल अर्ज जे आहेत ते 2,89,609 केले होते आणि निवड झालेली म्हणजे इथे अजून काहीसुद्धा निवड झालेली नाही आहे. म्हणजे अजून तरी निवड कोणाची ही झालेली नाही. प्रतीक्षा यादी पण कोणाची इथे नाही आहे. आणि इथे आपण पाहू शकाल तर लॉटरी ही लाईव्ह झाली आहे. म्हणजे काय तर निवड यादी व प्रवेश निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये आपणास हा मेसेज येऊन जाईल. तरी पालक वर्गांनी मेसेज आला नाही म्हणून घाबरून जाण्याचे कारण नाही. आपण आपला मेसेज चेक करत राहायचे आहे. आपणास आज मेसेज नक्की येऊन जाईल. जर आपणास अर्जाची कंडिशन बघायची असेल तर आता आपण इथे क्लिक केला, अर्जाची स्थिती तपासा, तर बघू शकता की साईट ही बंद ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे आत्ता आपण साईट बघून आपणास काही उपयोग होणार नाही. आपण फक्त आपला मेसेज चेक करायचा आहे आणि आपणास मेसेज आल्यानंतर पुढची प्रक्रिया करायची आहे. तर आत्तासाठी ही एक अपडेट होती. तर पालक वर्गांनो, माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.